मायमोगाचं योकार हा मनीषा जाधव सुरवेक पोळ्याचे हेडलाईन्स। हिंदू समाजाच्या नव्या वर्षाचो योकार म्हळ्यार संवसार पाडवो। लोकांनी घरात उबारल्यो गुडी, जाल्यो वेगवेगळ्यो कार्यावळी। राज्यात 2 एप्रिल मेरेन पावस पडपाची शक्यताय। IMDन दिला येल्लो अलर्ट। मांद्रे वाठारात जालो शिगमो व्हडा उमेदीन। ह्या निमतान तणतणली रोमटा, लोक नाचले धोलाच्या तालार। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। संवसार पाडवो हिंदू समाजाच्या नव्या वर्साचो पयलो दीस मानतात। नव्या वर्साक येवकार दिवपाक घरामुखार गुडी उबारतात। कांय कडेन ताका गुडी पाडवोय म्हणटात। गोंयांत ह्या निमतान जायत्यो कार्यावळी जाल्यो। पळोवया गुडी पाडव्याचे कांय खीण। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय। आजचा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। हा दिवस आम्ही प्रभात फेरी काढून साजरा करतो। त्यानिमित्त इथे सगळे हिंदू जमलेले आहेत आणि सगळ्या ते नववर्ष साजरे करत आहेत। सगळ्या आमच्या हिंदू नववर्षाची सगळ्या शुभेच्छा। आज आमची वार्षिक जी प्रभात फेरी जाता ती लास्ट ऑफ विठ्ठल रुक्माई देवळाची सुरुवात जाता ती हेची सांगता देव ब्रह्मेश्वर लेक हांगा लिंगेश्वर प्रसन्न वडाकडे हेची समाप्ती जाता। गुढीपाडवा उत्सव समितीन जी प्रभात फेरी हांगासर ऑर्गनायज केल्ली ती आयज आमचे विठ्ठल रुक्माई टेम्पला कडल्यान सुरू जावन आयज आता आमची ब्रह्मलिंगेश्वर देवळा कडेन येवन सोंपलेली आसा। तन्नो विष्णु प्रचोदयात्। पंचांगस्य महाविष्णवे नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि। कुठलीही गोष्ट सर्वांनी संघटितपणे केली तर त्याला जास्त महत्त्व आहे। आपण घराघरात गुढीपाडवा साजरा करतो, गुढी उभारतो आणि त्याचं पूजन करतो, पण संघटितपणे ते सगळ्यांनी केल्यानंतर त्याचं महत्त्व सगळ्यांना पटतं आणि त्यातून हिंदू धर्माची व्याप्ती थोडी वाढेल असं आम्हाला वाटतं। अनेन अमृतपूजनेन प्रार्थना समर्पयामि। अनेन अमृतपूजनेन तमेव केवलं कर्तासि, तमेव केवलं धर्तासि, तमेव केवलं हर्तासि, तमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। आपल्या मनाच्या श्लोकामध्ये फार सुंदर सांगतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा, आणि तीच नस किंवा तोच दुवा आपण पकडून या ठिकाणी पुढे जाणार आहोत। गणना लघु चैतसाम
उदार चरिता लालतू वसुधैव कुटुंबकम. हे तुझं, हे माझं, हे परक्याचं, हे त्याचं असं म्हणणारा जो आहे तो लघु आहे. अशाची गणना जी आहे ती लघुच येत असा. जर आम्ही आमची संस्कृती जपतलो जाल्यार आणि आमच्या युवा पिढीक काहीतरी आमच्या संस्कृती बद्दल महत्व पटवून दितलो जाल्यार आयज जसे आम्ही आमचे न्यू इयर, इंग्लिश न्यू इयर एकठांय येऊन साजरो करतात. पाप वाढलं की शरीरातले रोग वाढतात. सगळ्यांनी लक्षात घ्या, पूर्वजन्मीचं किंवा पूर्वी केलेलं पाप रोगाच्या रूपानं आपल्या शरीरात येतं. लक्षात घ्या. वनन्ददेव विद्यावनन्दैव वनन्ददेव माता की वंदे वंदे भारत माता की. लेकिन किसी की हिम्मत नहीं हुई उस खाली जमीन पे अपना आधिपत्य जमाने की. इस कर्तृत्व की बात कर रहे हैं, इस नेतृत्व की बात कर रहे हैं, इस दृढ़ संकल्प की बात कर रहे हैं. उन्होंने ये चीज भी सुनिश्चित की कि गंगा जल हम भारतीयों के लिए कितना महत्वपूर्ण है. नमः पार्वती पतये. ब्रह्मध्वजाय लेपनार्थे चंदन समर्पयामी. त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाचे कोवळ्या पानांचे चूर्ण करून श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज मोर्जीतर्फे आज या ठिकाणी हे श्री दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी आपलं हे ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मध्वजाचं पूजन झालेलं आहे. तसंच याच्यापूर्वी आज आम्ही पहाटेला 6 वाजता संबंध आपल्या मोर्जीच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्या सीमेपासून ते या सीमेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रभात फेरी जी आहे ते प्रभात फेरीचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. आणि त्यानंतर आता या ठिकाणी हा कार्यक्रम संत समाज मोर्जी सगळे आमचे गुरुबंधू भगिनी आणि इतर सर्व जे भाविक जे आहेत या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार. हालींच नवीन बांदिल्ल्या जुवारी पुलाचे कपचे पडपाक लागले. हो पूल केन्ना कोसळत तो सांगू शकना. होच तो लोकांच्या भलायकेचो डबल इंजिन सरकार असो प्रश्न आता लोकांक उपरासपाक लागला. डिसेंबर 2023 केंद्रीय येरादारी मंत्री नितीन गडकरीन जुवारी पुलाचे उक्तावण केल्ले. आता जुवारी पुलाचे पडिल्ल्या कपच्यांवरी सरकाराच्या क्वॉलिटी ऑफ वर्क दिसून येता. पुलाच्या एक्सपान्शन जॉइंटाचे कॉन्क्रीटाचे कपचे पडपाक लागल्यात. हो पूल पडपाकय वेळ लागचो ना अशी भिरांत आता निर्माण जाल्या. आमी आयज हांगा आयले आगासायम जुवारी ब्रिजा कडेन आनी आतां तुमी पळयता तो वयर आहा तो म्हाज्या जुवारी ब्रिजाचो फ्लायओवर न्यू जुवारी ब्रिज. आनी हिंगा तुमी तर आतां पळयत आमकां अशें इन्फॉर्मेशन मेळ्ळें ब्रिजाचे कॉन्क्रिटाचे कुडके सकयल पडटा म्हणून. आतां ह्या ब्रिजाक कितलीं वर्सां जालीं काय. ह्या ब्रिजाक हे स्टार्ट जाल्यार एक हे जालो तेजो 3 वर्सां जालीं आनी दुसऱ्याक इवन म्हाका दिसता 2 वर्सां कंप्लीट जावंक ना. आनी इतलें हें जायना आसतनाच ह्या ब्रिजाचे हिंगा वयर सडया कॉन्क्रिटाचे कुडके पडपाक लागले. आनी हेचेर आतां कांय समजना आमकां हेचे सब स्टँडर्ड काम वो हेची क्वॉलिटी ऑफ वर्क कितें पळय तो. हें आतां क्वॉलिटी ऑफ वर्क कोण आमकां सांगतलो क्वॉलिटी कसली आसा पळय ती. आनी हेचेर कोणाचे हे टॅक्स पेयरांचे पयशे हिंगा कशे घातल्या आनी हिंगा हे सेफ्टी प्रिकॉशन कितें आहा. कित्याक म्हणल्यार कॉन्क्रीट पडटा तें बरें आहा. हिंगा सकयल्यान सर्वीस रोड आहा. सर्वीस रोडा वयल्यान लोकल हिंगचे आगासायमचे लोकल चलोन वयता हे सायडींतल्यान प्लस व्हेकलां वयता. सो ते कोणाचे तकलेचेर कोणाचे गाडयेचेर पडत जाल्यार तेंचें कितें जातलें. सो हेचेर सेफ्टी कितें आहा. हिंगा पळय जाल्यार तूं एवरी पोल आहा पळय तिका तेंचो जॉयंट आहा पळय तिका ते थर्माकोल घालून कॉन्क्रीट घातलेलो आहा आनी ते आतां व्हायब्रेशनाचेर हिंगा पडोंक लागलेले आहा. आनी तुमी म्हाज्या फाटल्यान हिंगा वयर पळयता एक हें आहा पोल.
हे पोलाचे कशे कुडके पडोन आयर्न रॉड भितर स्टील कितें आयर्न आहा पळय तें दिश्टी पडटा. सो हेजेरूच आमकां आनी क्वेश्चन मार्क जाता वो डावट हें जाता हिंगा या ब्रिजाचो क्वॉलिटी ऑफ वर्क कितें आहा आनी तो कोणें चॅक केला पळय तो. पुलाच्या या प्रकरणाविषयी जेन्ना सांत आंद्रेचो आमदार विरेश बोरकाराक विचारले त्या वेळार ताणें ह्या पुलाच्या कामाविशीं कितें सांगलें तें आयकात. पयलू म्हणजे जे सबस्टँडर्ड वर्क आयज दिसून येता जो BJP सरकाराच्या अंडर हें जाल्लें आसा हो जो फ्लायओवर आसा त्या टायमार जेन्ना इनॉग्रेशन पासून जाल्लें त्या टायमार पासून अशेंच पॉयंट आवट केल्लें की खुबशे कामां जी आसा ती सारकी जाल्ली ना आनी आतां तें दिसून येता कित्याक आतां तो कपचो पडोन ब्रिज जो आसा तो पडोन सकयल पडला आनी इतलें डेंजरस जाला कित्याक हो लो कित्याक वायब्रेशन गाडयांचो फ्लो खूब आसता वायब्रेशन जावन ते खंय पडोन आनी कोणाचेर पडोंक शकता ब्रिजाक कितें जावंक शकता हेची खूब हेजेर इन्वेस्टिगेशन करपाची खूब गरज आसा आनी हांवें आयजूच एक लेटर केला ऑलरेडी CMाकूय केला PWD PCकूय केला की हेजेर इन्वेस्टिगेशन प्रॉपर इन्वेस्टिगेशन जावची आनी कोणी हितून लूप होल आसा जावं कॉन्ट्रॅक्टर बाकीचो कोण तेचेर एक्शन जावपाक जाय कित्याक आयज तुमी पळयता आसतलो लोकांचो पयसो टॅक्स पेयर्स मनी घेवन येदे व्हडले आमी इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करता पण ते क्वॉलिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर अजून पर्यंत आमकां मेळना. तुमी पळया अटल सेतूच्या टायमार आतां जुवारीच्या टायमार प्रत्येक ब्रिजाच्या टायमार हीच सिच्युएशन आसता आनी परत आमकां पयसो घालचो पडटा. सो हें जे जितलें कितें डॅमेज जाल्ली आसा ही डॅमेज जी आसा ती कॉन्ट्रॅक्टराच्या अंडर DLP अंडर हें कंप्लीट करून घेवपाक जाय. गोवा 365 खातीर विन्संट रोजारियो, डायलन रॉड्रिगीस, साहिल नाईक, गौतमी गांवकार आनी मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. अर्थसंकल्पात ओबीसीच्या सगळ्या मागण्यांकडेन सरकारान दुर्लक्ष केल्ल्यान गोंय राज्य राष्ट्रीय ओबीसी महासंघान खंत उक्तायल्या. पळोवयात पुराय बातमी. ओबीसी हे जे 3743 जाती आसा जात पात का विनाश हे आंबेडकरांचे भाषण हे जे फुडारलेल्या लोकांनी 3743 जाती मंडल कमिशनान जे नोटिफाय केल्यो 1980 90 मंडल कमिशन एक्सेप्ट जाले 7 ऑगस्ट 90 VP सिंगान तरी त्या चॅलेंज केले जनरलान 93 वर्साच्या सप्टेंबर 8 आमकां नोटिफिकेशन जाले. ह्यो जाती एकठांय येवपाक भयंकर त्रास आसा. गोंयाक 19 जाती आसा. हांव 5 वर्सां ट्राय करता जागृत करपाक त्या लोकांक एकठांय हाडपाक. तो समाज त्या समाजाची कमिटी त्या लोकांक जागृत करून एकठांय हाडपाक कमी पडल्या आनी सरकार जनरली लिडराकच मॅनेज करता लिडराचीच कामां करता आनी जनरल लोकांकडे दुर्लक्ष करता. हे बहुजन समाजाच्या ओबीसीच्या व्हडल्या घटकांक समजून घेवपाक जाय ना सरकाराक डॅरिंग जावंक शकना. आमचे लिडर सरकाराकडे उलयना आमच्या हाती काय मागना म्हणून हो प्रश्न उद्भवला. फक्त इलेक्शनाक ह्या जातीचो फायदो आमचे लिडर त्या त्यांना तिकेटी मेळटा त्या कॅबिनेट बर्थ मेळटा तांकां मिनिस्ट्री मेळटा तेंची कामां जातात लोकांकडे दुर्लक्ष केल्लें वयता म्हणून ओबीसी कांयच मेळना. osnode गेले त्याच्या गांवांत 18 फेब्रुवारी 25 राष्ट्रीय ओबीसी महासंघ डिक्लेअर करता. भंडारी समाजाच्यान हो पयलो मार्टियर 26 वर्सांचेर जाल्लो. लिबरेशना टायमार तेजी राष्ट्रीय ओबीसी महासंघ 18 फेब्रुवारी 25 ऑलरेडी सुरवात केली आम्ही. ते 18 26 सुद्धा एक वर्ष हेची पुण्यतिथी गोंयभर भंडारी समाज आणि ओबीसी समाजामध्ये आम्ही जागृती करून 12 मापारी गोंयभर पावयतले. गोवा 365 खातीर कृष्णा नाईक, गौतमी गांवकार आनी ओमकार देशप्रभू. मांद्रे वाठारात शिगमो व्हडा उमेदीन जालो. सांस्कृतीक दायज सांबाळून दवरपाचेर भर दिवपी हो शिगमो. उमेदीन तणतणपी रोमटां आनी एनर्जीन नाचपी चित्रांचे दर्शन ह्या वेळार जाले. पळयात काय मन भुलोवणे खिणचित्रां. आमची कला सादर करपाक वयीचे मर्यादा ना ते आमी आमकां हांगासर
दिसून येतं. बिलकुल आमच्या संस्कृतीचं होबावतो आपलेपणाचं होबावतो म्हज्या मांद्रे गांवच्या महान परंपरेचं. 15 मार्चान सुरवात केल्ली आनी 29 मार्चाक लास्ट डे आशिल्लो. फाल्यां आमचो गुढीपाडवो. आयच्या दिसाक मांद्रे मतदारसंघाचो शिगमो ज्या उत्साहान आमी येता आसतना पळयला तातूंत एक खरेंच बरें दिसता, कित्याक मांद्रे पयलीं शिगमो जायना आशिल्लो. डिपार्टमेंट ऑफ टुरिजमाचे जोडपावलान सुरू जालो जेन्ना जितान हो उलो मारलो की समज आमची संस्कृती व्हरपा जाय जाल्यार गांवांनी लोकांकूय इनवॉल्व जावप. तशेंच पर्यटकाच्या दृश्टिकोनांतल्यान आमी इंटरनॅशनल आनी डॉमेस्टीक टुरिस्ट तांकां हो आस्पाव घेवंक मेळटा. रिजनरेटेड टुरिजम जी संकल्पना आमी घेवन आयले, गोवा बियॉन्ड बिचीस म्हणली, तातूंत कल्चरल टुरिजमाचो खूब आस्पाव आसा. आणि कल्चरल टुरिजमाच्या माध्यमांतल्यान कार्निवल, शिगमो आणि बाकीचे जे आमी आता नवे सण चिखलकालो सारकेले आमी हाडल्या, ते पूर्ण वर्सभर फेस्टिवल कॅलेंडर करता आसतना शिगम्याचे महत्व खूब आसा. एनवायरमेंटूच एक डिफरंटूच दिसता. जीत बाईन हे केलाच तशें की शिगम्याच्या दिसा सगळीं जाणां एकठांय येवन सगळीं एकाच कलरान बरे भशेन शिगमो मनोवपाची. म्हाका दिसता फुडलो वरस हे येणारे वरस आहा ते मांद्रे मतदारसंघा कडेन खूब बरें आसतले आनी फक्त तुमचो जाय तो आशिर्वाद आनी सपोर्ट आनी म्हणजे सरकारा कडल्यान जितके काम करपाक जाय आनी आमच्या लेवलीक तितले काम करपाक जाय ते आमी ह्या नवीन वर्साच्यान फाल्यांच्यान सुरवातूय करतले. धन्यवाद. शिगमो हो शहरान जातालो तर आता जीत भाई आरोळकर हांगा येयल्या उपरांत स्वताच्या स्वखर्चान तेणी आपूण शिगमो केलो, कार्निवाल केलो, क्रिसमस केलो, दिवाळी केली. तशेंच जायत्यो गोष्टी हांगा मांद्रे मतदारसंघा खातीर करीत आसा आनी करतलो. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, समृता खणगांवकार आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. दोन एप्रिल मेरेन पावस पडपाची शक्यताय आसा. IMDन येल्लो अलर्ट जारी केला. फुडल्या सप्तकात लेगीत पावस हजेरी लायतलो. देखून फावो ती जतनाय घेवपाचो सल्लो हवामान विभागान दिला. कांय सुवातांनी ढगाळ मळब तिगून उरतले. उष्णतायेत वाड जातली. आजच्या चढावत आनी उणें तापमान 34 ते 24 डिग्री सेल्सियसा मजगती उरतले. 2 एप्रिल मेरेन पावसाची शक्यताय. IMDचो येल्लो अलर्ट. कांय सुवातांनी ढगाळ मळब, उष्णतायेत वाड. आजच्या चढावत आनी उणें तापमान 34 ते 24 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365.
मोगाचो.